बळीराजासाठी मोठी व आनंदाची बातमी ती म्हणजे अतिवृष्टी अनुदान सुमारे 2000 कोटी आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। नवीन मुख्यमंत्री म्हणजे आपल्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पहिल्यांदाच ही मंत्रालयातून सर्वात मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी केलेली आहे। तर मित्रांनो, चला आपण बघूया सविस्तर माहिती ती काय आणि कशी आहे। परंतु तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण शेतीविषयक नवनवीन माहिती सर्वात अगोदर आपल्याला ह्या चॅनलवर मिळते। तर मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा झाली आहे आणि ताबडतोब कशावर व कुठे PDF बघायच्या हे आता आपण व्हिडिओमध्ये पुढे सविस्तर बघणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सध्या राज्य सरकारमार्फत सुरू आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे जमा होण्यासाठी सुरुवात आहे। मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जर आपण बघितलं तर या अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीचा अहवाल त्या गावातील संबंधित तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत सादर करणे अत्यंत आवश्यक आहे। या 3 ठिकाणी तुम्ही तुमचा अहवाल सादर केलेला पाहिजे। म्हणजे तुमचे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी विभाग अधिकाऱ्यांकडे हा अहवाल दिलेला पाहिजे। त्याचबरोबर महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडून झालेल्या पंचनाम्यामध्ये जे शेतकरी पात्र झाली त्यांची यादी सुद्धा तयार केली जाते मित्रांनो। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्यानंतर जर आपण पाहिलं तर या यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदानाची रक्कम ही जमा केली जाते। तर ती कशी जमा केली जाते ती म्हणजे DBT द्वारे। राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ठराविक अशी रक्कम दिली जाते। ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित सुद्धा केली जाते। शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी कोणाचीही मदत दलालाची आधार घेण्याची गरज नाही। त्याचबरोबर जर मित्रांनो आता आपण बघितलं म्हणजे काय केलं म्हणजे आपल्याला ही नुकसान भरपाई मिळणार आहे। तर सरकारने ई-पीक पाहणी किंवा आधार लिंक खाते किंवा डिजिटल प्रणालीचा वापर केल्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता वाढलेली आहे। त्याचमुळे मित्रांनो, आता सरकारी योजनांचा किंवा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपलं टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा मित्रांनो आपण तयार केलेला आहे। काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया वेगाने सुरू आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम सुद्धा जमा झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप ही रक्कम जमा झालेली नाही तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचे, तर त्यांनी आपल्या महसूल कार्यालय किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून माहिती घ्यायची आहे। कारण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असतात मित्रांनो। एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम मिळत नसते, त्यासाठी थोडा वेळ लागतो। जर आपण आपल्या महाराष्ट्रातील आता विचार केला तर 26 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचे झालेल्या नुकसानीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये जर बघितलं आपण तर कोल्हापूर, सांगली, त्याचबरोबर जालना, त्यानंतर परभणी, जर आपण पुढे बघितलं मित्रांनो तर बीड, धाराशिव, नांदेड, त्याचबरोबर लातूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ हे विदर्भातील जिल्हे। त्याचबरोबर जर आपण कोकणात गेलो तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड यासारख्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। यावेळी मित्रांनो, अवकाळी पाऊस आणि निसर्गाच्या शेतीमालाने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी जर आपण जिरायती पिकाचा विचार केला तर 10,000 रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी जर 13,000 आणि ज्यांकडे फळबाग आहे अशा शेतकऱ्यांसाठी 25,000 रुपये हेक्टरी मदत मित्रांनो मंजूर करून ती शेतकऱ्यांच्या खात्यात जर आपण बघितलं तर DBT द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे। परंतु मित्रांनो, अद्याप खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आपली ई-KYC सुद्धा पूर्ण केलेली नाही। त्यामुळे नाव असून सुद्धा ई-KYC पूर्ण नसल्यामुळे या शेतकऱ्यांना या रकमेपासून म्हणजे रक्कम मिळू शकत नाही। जोपर्यंत तुम्ही ई-KYC पूर्ण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ही रक्कम मिळणार नाही। जर तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती मिळवायची असेल तर आपल्या बँक खात्याची स्थिती तपासा। तलाठी कार्यालय किंवा अधिकृत पोर्टलवर अनुदानाच्या मित्रांनो याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत। त्या यादीमध्ये जाऊन आपण आपलं नाव बघायचं आणि जर आपलं नाव असेल तर आपण आपली ई-KYC पूर्ण करून आपण या योजनेचा किंवा या लाभाचा मित्रांनो लाभ घ्यायचा आहे। मित्रांनो, ही होती माहिती। धन्यवाद।